पॅरेंट्सनी आणि नीट 2025चा आत्ताच रिझल्ट लागला आणि खूप यावर्षी पेपरचं वैशिष्ट्य म्हणजे फिजिक्सचा पेपर खूप आपलातून टफ होता. मागच्या 23 वर्षापासून शिकवतो आहे असा फिजिक्सचा पेपर कधी टफ आला नव्हता. फिजिक्सच टफ नव्हतं, केमिस्ट्री पण लेंदी होतं, बायोलॉजी पण लेंदी होतं. अशा परिस्थितीतसुद्धा लातूरच्या RCCच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे खूप असं मिरॅकल रिझल्ट दिलेला आहे. सर्वप्रथम त्या विद्यार्थ्यांचं खूप अभिनंदन, त्यांच्या गुणवंत पालकांचे अभिनंदन, कारण गुणवंत पालकांचाही त्याच्यामध्ये सिंहाचा खूप मोलाचा वाटा आहे. आणि RCCने जो म्हणजे प्रामाणिकपणे प्रयत्न घडून गेला, मला वाटतं ह्या तिघांचंच यश फलित विद्यार्थी, पालक आणि RCC आणि पूर्ण RCC टीमचं हे यश आहे असं मला वाटतं. आणि जवळपास ज्या विद्यार्थ्याला मागच्या वर्षी 710 मार्क होते त्याचा रँक होता नियर अबाउट 1400. यावर्षी ज्याला 598 मार्क आहेत त्याचाही रँक 1400 आहे. जवळपास 130 मार्काचं यावरची फ्लक्च्युएशन आहे. म्हणजे फिजिक्सचा पेपर टफ निघाल्यामुळे, बायोलॉजी लेंदी असल्यामुळं मला असं वाटतं मागच्या वर्षी MBBS क्लोज झालं तर नियर अबाउट 636 मार्काला, तर यावर्षी MBBS क्लोज होते नियर अबाउट 490 मार्काला. इतका डिफरन्स पडतोय. कशा पद्धतीने तयारी करून घेतली विशिष्ट? मला असं वाटतं की RCCने तर आमचा जो पॅटर्न आहे की आमच्या टेस्ट सिरीज असतील, पुन्हा आमच्या अग्निपथ राऊंड असतील, विजयपथ राऊंड असतील, पुन्हा विद्यार्थ्यांनी याच्या खूप मेहनत केली अतोनात. त्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांना पाहतो होतो NCERT पूर्ण असं लाईन टर्नला विद्यार्थ्यांनी केलं होतं. पण फिजिक्सचा पेपर पहिल्यांदाच असा वेगळा पडला, तर आणखी हा रिझल्ट खूप जबरदस्त आला. तरी महाराष्ट्रामध्ये नंबर 1 रिझल्ट RCCनं दिलेला मला असं वाटतं. जवळपास 600पेक्षा जास्त 6 गुणवंत विद्यार्थी आहेत, नियर अबाउट 500पेक्षा जास्त जवळपास आत्तापर्यंत 488 गुणवंत विद्यार्थी आहेत. म्हणजे असा मिरॅकल रिझल्ट आहे मला असं वाटतं. आपलं RCC ठसा उमटतं आहे. आपल्या यशाच्या मागे कोणाची गुरुकिल्ली आहे? मला वाटतं याच्या मागे सगळ्यात मोठी यशाची गुरुकुल विद्यार्थ्यांची मेहनत. आम्ही तर सगळे शिकवतोच, आम्ही RCC टीम मेहनत करतोच, पण विद्यार्थी खूप लातूर म्हणजे सगळेच RCC पॅटर्नमध्ये सगळ्या ब्रांचेस असतील, लातूर असेल, नांदेड असेल, संभाजीनगर, पुणे, अकोला, कोल्हापूर, विद्यार्थी खूप मेहनत करत आहेत. हे विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं फलित आहे असं मला वाटतं. नक्कीच हे विद्यार्थ्यांचं यश आहे असं मला वाटतं.